लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सुरुवातीला काव्या म्हणते, पण मी परीक्षेला कशी जाणार, माझं हॉल तिकीट. पार्थ म्हणतो, हॉल तिकीट फाडलं. हे ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो. हे काय काव्या, हॉल तिकीट कोणी फाडतं का? पण वसू आत्या आणि रम्या तर खूप खुश असतात. नंतर पार्थ म्हणतो, पण टेन्शन नाही, अशी एक वेबसाईट आहे, त्यावर सीट नंबर टाकला की परत आपलं हॉल तिकीट आपल्याला मिळेल. ताई म्हणतो, वा बडे भैया, तू तर सगळी माहिती काढून ठेवली रे. चल आपण पटकन प्रिंट काढून घेऊ, कारण प्रिंटर पण आहेच घरी. जीवा आणि पार्थ प्रिंट काढण्यासाठी जातात. वा काव्या वसू आत्यांना म्हणते, आत्याबाई मी परीक्षेला चालली बरं का. तर रम्या तिथून रागानेच रूममध्ये निघून जाते आणि वसू आत्या म्हणतात, ऑल द बेस्ट काव्या हां परीक्षेसाठी. पण हो, जाण्याच्या आधी एकदा परत विचार कर, कारण रात्रभर जोरदार पाऊस चालू आहे आणि परीक्षा सेंटरला जाताना तुझ्या गाडीची होडी नाही होणार याची काळजी घे हां. हे ऐकल्यानंतर काव्याला परत टेन्शन येतं. मानिनी काकू म्हणतात, वसुताई हे काय, तुम्हाला जर शुभेच्छा देता येत नसतील तर अशुभ तरी बोलू नका. चालत्या गड्यावर पाणी. वसू आत्या रागाने तिथून निघून जातात. तर मिथून भाऊजी, चला आपण सगळ्यांसाठी पोहे घेऊन येऊ. मिथून काका आणि मानिनी काकू किचनमध्ये जातात. नंदिनी काव्याला रूममध्ये घेऊन जाते आणि जाताना विक्रम काकांचे आभार मानते. तर पार्थने प्रिंट काढलेली असते. जीवा म्हणतो, क्या बात आहे बडे भैया, तू आहे ना अगदी कमाल आहेस हां, सगळी माहिती काढून ठेवली. पार्थ म्हणतो, मागच्या वेळेला त्यांना माझ्यामुळे परीक्षा देताना आली आणि या वेळेला तुमच्या तेवढं शांत बसतो. जीवा म्हणतो, दादा सोड ना आता ते सगळं. पार्थ म्हणतो, कसं काय सोडू जीवा, आयुष्यात बायको महत्त्वाची असतेच, पण सख्या भावाला पर्क करून पण चालत नाही ना. आणि तुझं सिक्रेट समजून घेण्याची माझी कुवत नाही हे तू परस्पर ठरवून पण टाकलं ना. जाऊ दे, काय तेच तेच बोलायचं. जीवा म्हणतो, दादा ऐक ना, जे झालं ते सोड ना, पण आजच्या दिवशी एक रिक्वेस्ट माझी पूर्ण करशील. तर नंदिनी विक्रम काकांजवळ आलेली असते थँक्स म्हणण्यासाठी. मागून मागून पण काय मागितलं तू. नंदिनी जे काय बोललेली ते सगळं दाखवतात आपल्याला. आजच्या या दिवसासाठी मी माझं मिसकॅरेजचं दुःख तोंड दाबून सहन केलं. फक्त आजच्या दिवसासाठी मी आणि जीवा हे मिसकॅरेजचं सत्य घरच्यांना काव्याला समजू नये म्हणून गप्प बसलो. कालची रात्र तर वसू आत्यांनी खराब केलीच, पण आजचा दिवस आपल्या काव्यासाठी आपण नॉर्मल वागूयात. प्लीज बाबा, एवढी इच्छा पूर्ण करा. तुम्हाला जो काय अबोला धरायचा तो धरा, आम्ही तुम्हाला मनवत राहू. पण काव्या, परीक्षेला जाईपर्यंत माझे नेहमीचे हसणारे फिरकी घेणारे बाबा परत द्याल का. विक्रम काकाही हो म्हणतात. त्यानंतर विक्रम काका म्हणतात, पण आता काव्या परीक्षेला गेल्यानंतर मी ते नाटक बंद करेल. शेवटी तूही मला तुझ्यासारखंच खोटारडं बनवलंस. तिथून रागानेच निघून जातात. तर काव्या आणि पार्थ परीक्षेला जाण्यासाठी निघालेले असतात. पार्किंगमध्ये उभे असतात. त्यावेळेला काव्या म्हणते, देशमुख, मला असं वाटतंय की मागच्या वेळेला आपण जेव्हा परीक्षेला निघालो तेव्हा आपल्याबरोबर नको ती घटना घडली. या वेळेला आपल्यासोबत कोणीतरी हवं होतं, म्हणजे नंदिनी ताई किंवा जीवा किंवा दोघंही. त्याच वेळेला तिथे नंदिनी आणि जीवा आलेले असतात. आम्ही तयार आहोत तुझ्यासोबत यायला. दोघांना बघून काव्य तर खूप खुश होते. ताई, जीवा, तुम्ही इथे बस, तू म्हणालीस ना, मग आम्ही लगेच निघालो. पार्थही सांगतो, मगाशी प्रिंटआउट काढायला गेलो ना तेव्हा जीवाने विचारलं मला, आम्ही पण काव्याला सोडायला येऊ का. काव्या म्हणते, मग तुम्ही लगेच हो म्हणालात. आय लव्ह यू पार्थ. पार्थही म्हणतो, आय लव्ह यू टू, पण आता बराच उशीर झाला आहे, निघायला हवं. चला चला, मी पटकन पुढे बसते. पार्थ म्हणतो, नाही काव्या, तुम्हाला सीट बेल्ट लावता नाही येणार, तुम्ही मागे बसा. हो, मग नंदिनी ताईला पण पुढे नाही बसता येणार. ताई तू पण मागेच बस हां, कारण सीट बेल्ट लावता नाही येणार. तेवढंच शांत होते. ताई सॉरी. नंदिनी सांगते, अगं सॉरी काय, इट्स ओके. जीवा सांगतो, दोघी बहिणींनी मागे बसा, मी पुढे बसतो, काय बडे भैया. पार्थ काहीच बोलत नाही. नंतर सगळे गाडीत बसून परीक्षा सेंटरला आलेले असतात. जीवा गाडी पार्किंग करण्यासाठी जातो. पार्थ म्हणतो, आता काय, फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या, मग झालं. काव्या सांगते, नाही देशमुख, पण मला खूप टेन्शन आलं आहे. तर बाकी ज्या काही मुली आलेल्या सगळ्या बघत असतात काव्याकडे. हे सगळे असं का बघताय माझ्याकडे, मी 8 महिन्याचं पोट घेऊन परीक्षेला आली म्हणून की दुसऱ्यांदा मेनची परीक्षा देते म्हणून. म्हणतो, काव्य तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे, फक्त परीक्षेवर कॉन्सन्ट्रेट करा. तेवढ्यात ती समोरून मुलगी येते. तू काव्या देशमुख ना. काव्या म्हणते, हो,
आपण ओळखतो का एकमेकींना? अगं तुला कोण नाही ओळखत यार. आयची परीक्षा देणाऱ्या तमाम मुलींसाठी इन्स्पिरेशन आहे तू. प्रेग्नेंट असताना सुद्धा कॉलेज, क्लास सगळं काही व्यवस्थित मॅनेज केलं तू. एवढंच नाही, तेच झाल्यानंतर चुकीच्या सिस्टीममध्ये जे काही बदल घडले पाहिजे ते सुद्धा बदल तू लक्षात आणून दिले. एवढंच नाही तर IIP रोडवरचं कामसुद्धा IAS होण्याआधीच तू पूर्ण केलं. IAS होण्याआधीच हा सीन आहे ब्रो. IAS झाल्यानंतर सगळ्यांना घामच फोडशील तू. चल येते मी. तशी कॉम्पिटेटर्स आहे तू माझ्यासाठी, पण तरी देखील ऑल द बेस्ट. काव्याई म्हणते सेम टू यू. थँक्यू. त्यानंतर ती मुलगी तिथून निघून जाते. म्हणतो कळलं का, ती लोक तुमच्याकडे का बघत होते? लूजर म्हणून नाही, तर विनर आली म्हणून बघत होते. सगळे तिच्याकडे कौतुकाने बघत असतात आणि काव्या पण खूप खुश झालेली असते. सगळे तिला हाय करतात, तीही करते. तर मानिनी काकू गणपती बाप्पासमोर प्रार्थना करत असतात. गणपती बाप्पा कुठलंही विघ्न नको आणू. काव्याची परीक्षा अगदी व्यवस्थित पार पडली पाहिजे. तुला उकडीचे मोदक, तळलेले मोदक सगळे ठेवेल, पण काव्याची परीक्षा तेवढी चांगली जाऊ दे. ते विक्रम काका आलेले असतात. अहो निघालात तुम्ही? काही सांगायचं होतं का? सांगायचं असेल तर बोल पटकन, नाहीतर परत म्हणशील मी घरात राहत नाही म्हणून मग तुम्हाला सांगितलं नाही. बोल बोल. अहो ते काय ना, आर्याचा डब्बा द्यायचा होता, तेवढं वाटवाकडी करून जाल का? मी नाही जाणार डब्बा वगैरे द्यायला. आणि कुठे ती दुसरी टीम? अहो सगळे काव्याला सोडायला गेले ना परीक्षा सेंटरला. आजच्या दिवस जा ना. विक्रम काका नाही म्हणतात. तर ठीक आहे मीच जाते, पावसात भिजत. रिक्षा मिळते की नाही माहीत नाही. विक्रम काका सांगतात बरं बरं ठीक आहे, चल आण पटकन. आणि पत्ता वगैरे काय सांगणार की नाही, का तुझ्या देवाला विचारू? हो सिटी हॉस्पिटलमध्ये फोन करून विचारा, तिथून पत्ता मिळून जाईल तुम्हाला. थँक्यू विकी. हे काय विकी, नातवंड होणारे आता आपल्याला विक्रम देशमुख म्हण. रागाने तिथून निघून जातात. तर मानिनी काकूंना हसू येत असतं. पेपरसाठीची बेल झालेली असते. काव्या म्हणते चला मी आता येते, पण खूप प्रेशर झाल्यासारखं वाटतंय. नंदिनी म्हणते अगं प्रेशर घेण्यासारखं काय आहे? एक गोष्ट लक्षात ठेव, तू फायटर होती, आहेस आणि नेहमी राहणार. जीवाई म्हणतो ए काव्या, पण मी जो पेन दिला आहे तो आणला आहे ना, त्याच्यानेच पेपर लिही हां. काव्याई म्हणते हो आणला आहे. त्यातला विचारते निघू? हो. आता मी काय बोलणार, तुम्हाला तर माहितीच आहे काय करायचं आहे. मला माहिती आहे काय करायचं आहे, काय लिहायचं आहे. आता शेवटपर्यंत किल्ला लढत राहा, यश तुमचंच आहे. आणि हो बेबू, आई आता 3 तास पेपर लिहिणार आहे, त्रास द्यायचा नाही हां. तर लगेच किक मारलेली असते, तिला जाणवतं. बेबूने किक मारली का? ऑल द बेस्ट म्हणतोय वाटतं. किंवा नंदिनी दोघं पण ऑल द बेस्ट म्हणतात. चला 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 लेट होईल, निघा पटकन. तर दुसरीकडे विक्रम काका हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आर्याकडे. बाबा तुम्ही इथे या ना. मी कोणाचा बाबा नाही आहे, म्हणायचं तर काका म्हण, नाहीतर विक्रम देशमुख म्हटलं तरी चालेल. ठीक आहे काका, थोडा वेळ बसा ना, मी लगेच आली. ऑपरेशन आहे, मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे. विक्रम काका म्हणतात म्हणजे तू तुझे कामं करायचे आणि आमचे कामं सोडून आम्ही इथे बसायचं? हो मी तसं नाही म्हणत, तुम्ही सोनोग्राफी रिपोर्ट बघा ना. ते याआधीच दाखवायला पाहिजे होते, पण हरकत नाही. फाईल देऊन तिथून निघून जाते. तर काव्या पेपरसाठी क्लासरूममध्ये चाललेली असते. जिना चढताना तिला सगळ्या त्या गोष्टी आठवतात. आजपर्यंत पार्थने तिला सपोर्ट केलेला असतो आणि पूर्ण घरातल्या माणसांनी देखील. खूप खुश असते काव्या. आणि त्यावेळेला एक गाणं पण प्ले केलं आहे, तू आभाळ आभाळ हे गाणं चालू असतं. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की जीवाने नंदिनीसाठी कॉफी आणून दिलेली असते. ती फ्रेंडशिप टिकवण्यासाठी मी एक जुगाड केला आहे आणि नंदिनी ती कॉफी पार्थसाठी घेऊन येते. सरोगसीचा इतका मोठा निर्णय तुम्हाला कोणालाही विश्वासात न घेता घेतला. आय एम सॉरी पार्थ. विक्रम काकांनी पण जीवाला फोन केलेला असतो. हां बाबा बोला ना. काका म्हणतात चुकून लागला फोन. ते सोनोग्राफीचे रिपोर्ट बघून खूप इमोशनल झालेले असतात. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणीसुद्धा आलेलं असतं, पण जीवाला ते दाखवत नाही. रम्या म्हणत असते हा जो कॉन्फिडन्स दिला आहे ना तिला, क्लासरूममध्ये सगळा गळून पडेल बघ तू. काव्या पेपर लिहायला बसलेली असते आणि तेव्हाच तिला त्रास सुरू होतो. आता काय होईल प्रेक्षकांनो, काव्या नक्की पेपर लिहू शकेल का, की अचानक तिची डिलिव्हरी होईल? कारण आपण प्रोमो बघितलाच आहे ना तिच्या डिलिव्हरीचा. आता उद्याचा भागसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.